14 विद्या 64 गलीचा अधिपती बाप्पा मध्ये गणपती याच्या चरणाशी नतमस्तक होऊन स्वराज्य रायगडची राजधानी आहे, त्यात पारगावमध्ये गाव आहे, तुमच्या समोर समालोचन करतोय. सागरपाडी माझं नाव आहे. घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये. इथं ग्रीन सिग्नल आलाय. पहिला चेंडू इथे मात्र बघूया. आणि ओ असं जीवनदान मिळाल्यानंतर फलंदाज मात्र बहेर तो पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली होती, परंतु झेल घेता आला नाही. आणि 12व्या खेळाडूच्या मनामध्ये थोडस घासघुशी निर्माण झाली होती, परंतु ते डागडुगी कमी झाली कारण तो झेल सुटलाय. आणि पहिला चेंडूचा श्री गणेशा झाला होता बरोबर. क्षेत्ररक्षकाने झेल सोडलाय आणि संघाची धावसंख्या खातं खोलले ते मात्र एका धावसंख्येने. 5 षटकांचा सामना आहे. पुढचा चेंडू बघा. जसा झेल सुटला तसा मात्र चेंडू जातो सीमारेषेलगत. क्षेत्ररक्षक चेंडूची पकड करेपर्यंत चेंडू गाठतो सीमारेषे हवेत. आला ह्या चौकार. 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. स्कोर गार्डवर स्कोर लागतोय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. अप्रतिम स्कोरिंग, अप्रतिम समालोचन, अप्रतिम लाईव्हचं कव्हरेज आणि आमच्या समेत आज माझ्या मुलाप्रमाणे असणारे जबरदस्त स्कोरिंग भावार्थ पाटील गेसर. पुढचा चेंडू जोरदार प्रहार केलाय आणि आता मात्र सुरेख असा झेल घेतलाय. हॅलो बेस दे थोडा. हॅलो हॅलो हा बस. पहिला गडी बाद झालाय तो मात्र कांबळे संघाचा नवीन बॅट्समन बारक्या कांबळे. निकू गोवारी बाद झाल्यानंतर मिडल ऑर्डरचा फलंदाज एक ट्रम्प कार्ड मानला जातोय आणि ओपन ग्रामीण ॲप मध्ये खेळणारा खेळाडू पाठीचा कणा बारक्या कांबळे मैदानाच्या आतमध्ये सुंदर असा झेल घेतलाय ऋषी भैर्याने. 266 स्ट्राईक रेटने अप्रतिम गुणलेखन. दरम्यान या षटकातील जीत भैरचा पुढचा चेंडू बारक्यासाठी पडतोय बघा. आल्या चेंडू मात्र पॉईंट क्षेत्राकडे भिरक्या होता, परंतु चेंडू अपशमला अतिशय बर्ष करून जातोय, घासून जातोय, चाटून जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता एक बाद धावफलकावर धावा लागला. त्या मात्र आतापर्यंत 9 धावा. सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळाली. 30 सर्कलच्या षटकातील काय चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. गुटनाटक तमाशा देकारांचा कार्पेट चेंडू घेऊन गेला. वेगाने क्षेत्ररक्षक येणार बघा. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. वाकलन संघ दमदार क्षेत्ररक्षण. संघाची धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागला. त्या मात्र 11 रन्स लॉस्ट ऑफ 1 विकेट्स. जय हनुमान कामोटे टीम. आउट टू डीजे. तर पाहायला मिळेल दोन्ही संघामध्ये स्ट्रॉंग झोन बॅटिंग ऑर्डर आहे, त्यामुळे धावा जास्तीत जास्त बनवाव्या लागतील. त्या मात्र प्रथम फलंदाजी करताना जय हनुमान कामोटे संघाला अगेन्स्ट वाकलन संघाच्या. तर दुसऱ्या
एंड गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज, एक धष्टपुष्ट गोलंदाज निशांत भोईर. जागतिक पहिलं, सांगित दुसरे षटक. शॉर्टपिच चेंडू वाह, आणि पंच आमच्याकडे बोललेत की हा स्क्वेअर मारा पाहायला मिळालाय. अबंत धावसंख्येवर संघाची धावसंख्या एक बाद. धापळकाव लागल्यात त्या मात्र धावा झाल्यात 12. 12 धावा धापळकावर लागल्यात. आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेंथने गोलंदाजी होतो आहे. पहिला अवंतर आलाय चेंडू फक्त. निशांता चेंडू पुढे सरसावून खेळून काढला. इथे मात्र बघा दुसरा गडी गारत ओटोरीचे. अक्षय गोवारी नवीन फलंदाज आलाय. 2 मोठे हादरे मात्र दिलेत वाकलन संघाने. परंतु मित्रांनो, हा क्रिकेट मैत्रीपूर्ण क्रिकेट पाहतो आपण, परंतु इथे मात्र आज मात्र पाहुण्यांवर हाई झालाय ते मात्र घरचा संघ. परंतु क्रिकेट हा अनुचिताने भरलेला केलाय. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. कधीही क्रिकेट जर तर होऊ शकतो मैदानाच्या आतमध्ये. एक सफलता मिळतोय. गोलंदाज सुरेख अशी गोलंदाजी करतोय. निशांत याला नवीन फलंदाज. पुढचा चेंडू या षटकातील अक्षयसाठी पुन्हा एकदा पंच. अतिरिक्त बाउन्सर पाहायला मिळाला आणि पंचाचा खर्चून इशारा. वॉर्निंग दिली, दंडित केले गोलंदाजाला. एक बाउन्सर टाकू शकता तुम्ही. संघाची धावसंख्या धापका लागतो ती मात्र 2 बाद 13. दुसरं षटक चालू आहे. सुंदर अशी गोलंदाजी निशांत याची. अक्षयसाठी चेंडू भरतो आहे. सुंदर चेंडू बघा, काय वलन आहे, काय व्हेरिएशन बघा. गती परिवर्तन, चेंडूचा वेग कमी केला आणि चेंडूला मात्र हलकासा स्विंग केलाय आणि फलंदाज मात्र बीट होतो आहे. दुसरं षटक प्रगतीपटावर सर्कलच्या षटकामध्ये सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 क्षेत्ररक्षक फक्त सीमारेषे लगत आहेत, परंतु आंबोटे संघाला मात्र रोखून ठेवण्यामध्ये यशस्वी झालेत वाकलन संघाचे गोलंदाज. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह, जोरदार प्रहार. आता मात्र चेंडू येतोय. पहिला या स्पर्धेमधला षटकार पाहायला मिळाला आहे. अपकार लागतो ते मात्र 19. 2 गडी बाद आणि पहिला षटकार अक्षयच्या बॅटमधून आलाय. आता मात्र निशांत याच्या षटकातील काय चेंडू शेष असतील. दुसऱ्या षटकातील 5 षटकांचा वाजवी खेळ आपण पाहतोय. शॉर्टपिच चेंडू बघा, सन्मान दिलाय. तरी एक धाव पूर्ण केली. दुसरीसाठी प्रयत्न चालू आहेत, परंतु नकार दिलाय बारक्या कांबलेने. अचूक टप्पा आणि अचूक लाईन, गुडलेस मॅटवर जास्तीत जास्त चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतात हे गोलंदाज. संघाची धावसंख्या 2 बाद 20. जय हनुमान कामोटे टीम अगेन्स्ट वाकलन टीम. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा बघूया इथे मात्र. आणि आता मात्र तिसरा गडी गारद होतो तो मात्र झेलच्या स्वरूपामध्ये बारक्या कांबले. निजे एक समालोचनाचा एक जबरदस्त महामेरू
निश्चयाचा महामेरू आज आपण पाहतोय. निश्चयाचा महामेरू बहुत जनाशी आधारू अवघ्या उदीचा धरू श्रीमंत योगी. छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्री माते समान मांडली आणि अवघे 7 मावले घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. अशा या राजाला या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुद्रा. 40 दिवस असह्य वेदना सहन करून आपला धर्म न सोडणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुद्रा. स्कोअर कार्डवर स्कोअर झाला तर मात्र 3 बाद धाव फलकावर धावा लागल्या त्या 20. पुढचा चेंडू या षटकात येईल. थोडासा गोलंदाजाचा रनअप चुकतोय. पुन्हा एकदा 10-12 पावलांचा स्टार्ट. निशांत याच्या षटकात पुढचा चेंडू आणि फलंदाज आपण पाहतोय सुबोध गोवारी. सुबोध गोवारी याला आपण पाहतोय कामोठे संघाच्या माध्यमातून. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. कामोठे म्हटलं ते आमचे परम मित्र भाऊ म्हात्रे आणि 40+ मध्ये नावाजलेले 2 खेळाडू सुलक्षण भोई लारा आणि संजय म्हात्रे कामोठे सामन्याचा आनंद घेत असतील तर तुम्हाला सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अतिशय सुमधुर आवाज आणि सुमधुर संगीत, जबरदस्त साऊंड सिस्टीम यांच्या माध्यमातून आपलं सुद्धा कौतुक आहे. आणि 2 षटकं मात्र संपलीत. सीमारेषेची जी पाबंदी होती, सर्कलची पाबंदी संपली. आता मात्र सर्व क्षेत्ररक्षक आपले नौजवान सीमेवर तयार आपलं उर्वरित कार्य करण्यासाठी. वैयक्तिक पहिल्याने सांगित 3रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय तो मात्र वाकलन संघाकडनं. ज्यानं उत्कृष्ट असा झेल घेतला तो मात्र क्षेत्ररक्षक ऋषी गोलंदाज उंबरठ्यावर. वैयक्तिक पहिलं सांगित 3रं षटक. फलंदाज आपण पाहतोय अक्षय आणि नॉनस्ट्रायगेनला सुबोध. पहिला चेंडू स्ट्रेट टू द ग्राउंड. सुरक्षित क्षेत्ररक्षण बघा एका टप्प्यामध्ये चेंडूला गॅदर केलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. संघ केतनचा आहे परंतु केतनच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ खेळतोय. कुठेतरी मोठी टुर्नामेंट खेळण्यासाठी गेला असेल पण काय हरकत नाही. चांगला परफॉर्मन्स आहे. पुन्हा एकदा जोरदार प्यार. आता मात्र पुरेपूर संपर्क झाला चेंडू आणि बॅटचा आणि इथे बघा हा म्हणता चेंडू होतोय. आला हा पंचांचा इशारा. 2रा षटकार डीजे. आता 27 धावांना वेग वाढवावा लागेल. आपण पाहतोय आमचे रायगड ठाण्याचे एक यशस्वी आयोजक आणि दमदार व्यक्तिमत्व अर्जुन भाई यांचा बॅनर आपण पाहतोय. सुंदर असं व्यक्तिमत्वाने आणि रायगड ठाण्याची स्पर्धा टेंभोडे मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या काही कालावधीमध्ये. षटकातील पुढचा चेंडू ऋषीचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू बॅट टू बॅट. 2रा षटकार. गवारी आता मात्र आक्रमक रूप धारण करतोय. 2 चेंडूवर 2 षटकार ऋषीचे आलेत. अप्रतिम कामगिरी ज्याचा आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल केलाय. पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी. आता मात्र थोडंसं गती परिवर्तन केलंय. अरंद कार्पेट चेंडू घेऊन काढलाय आणि इथे बघा बॅकअप नावता आणि क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू जातोय. अरंद कार्पेट आला हा चौकार आणि 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. स्कोअर कार्डवर स्कोअर झालाय. भावार्थ आम्हाला सांगतील. सदती धावा धापलकावर
या षटकातील 4 चेंडू टाकून झालेत, 2 चेंडू शेष. पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी आणि पुन्हा एकदा चेंडू मात्र आता झेल खाली क्षेत्ररक्षक आहे आणि चौथा आदरा जे हनुमान कामाटे टीमला. आउट डीजे. मैदानाच्या आतमध्ये ज्याने जबरदस्त अशी फलंदाजी केली त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय. गुमंत गोवारी आमचे मित्र आहेत. जबरदस्त खेळ ASC कॉलेजला नेहमीच आम्ही एकत्र असतो सकाळी प्रॅक्टिससाठी. बघूया कशा प्रकारे या मैदानावर वाकलांच्या मैदानावर आपली हुकूमत दाखवताना हा फलंदाज. समोर ऋषी याच्या षटकातील पुढचा चेंडू. स्कोअर कार्डवर स्कोअर झालाय 37 धावसंख्या. पुन्हा एकदा इथे मात्र फसवलाय 5वा गडी गारत कामोटे संघाचा. डीजे. पण मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करा आणि काय पाहिजे असेल तर आपण जाऊ शकता. तर आज मात्र दोन्ही संघामध्ये एक आगळी वेगळी गमशाक पाहायला मिळते. महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन मात्र जरी नसला तरी पण या संघाने आतापर्यंत वाकलन संघाची कामगिरी अतिशय दमदार राहिली. 5 बाद धावसंख्या 37 झाली स्कोअर कार्डवर. परंतु खेळ अनुचिताने भरलेल्या क्रिकेटमध्ये काही जड तर होऊ शकतं. UTCच्या माध्यमातून आपण लाईव्ह प्रेक्षक पण पाहतोय आणि जे प्रेक्षक या सामन्याचा घरबसल्या आनंद घेतात त्यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय वैदे हर्षिका 11 वाकलन आयोजित वाकलन ट्रॉफीमध्ये मनाच्या अंतकणापासून सरसे स्वागत. विनोद पाटील सर भोपर यांचा आता जस्ट कॉल आला होता. सामने चालू झाले की नाही तर पहिला सामना चालू झाला इथे. षटकातील पुढचा चेंडू. ओ प्रचंड वेग. वा बघा काय गती परिवर्तन आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. दमदार खेळ. 6वा गडी गारत. सचिन पाटील. परेश म्हात्रे आणि सचिन अशी उर्वरित धुरा सांभाळण्यासाठी ही जोडी पाहतो आपण. परेश म्हात्रे तर गोलंदाज आपण पाहतोय सुंदर अशी गोलंदाजी करतोय निशांत. टप्पा बघा काय अप्रतिम टप्पा आहे. वेग बघा भन्नाट वेग आहे आणि वॉर्निंग दिली. एक बम्सर आपण टाकू शकता. जसा देवतचा मयूर वाघमारे याला जो स्पीड आहे ना त्याच्यापेक्षा डबल स्पीड या गोलंदाज पूर्णपणे खांद्याचा वापर करणारा गोलंदाज. अचूक टप्पा आणि या गोलंदाज चेंडू खेळणं साहजिक नाही आहे. एवढा जबरदस्त भन्नाट वेग आहे या चेंडूवर.
निशांत भोईर. बघा अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेंथ आणि विकेट टू विकेट गोलंदाजी करतोय तो मात्र निशांत भोईर. दुसरं षटक हाताळतोय आपल्या सांगीत कोठ्यातील आणि संघाचं चौथं षटक. 37 धावसंख्या धापकर लागली. 6 बाद 37 जय हनुमान कामोटे अगेन्स्ट वाकलन टीम. बघा पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळलेत. आत्ता मात्र हा खराब चेंडू असेल. तिसरा अवांतर चेंडू पडला या स्पर्धेमधला. पुन्हा एकदा बघा मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू भिरकावत होता परंतु इथे मात्र कधी पायटं डिलिव्हरी करतो, कधी स्विंग करतो, कधी इन स्विंग करतो, आउट स्विंग करतो आणि कधी स्लो डिलिव्हरी. जबरदस्त गोलंदाजी. चला पुढील संघ आले असतील तर त्याने आपल्या उपस्थित सामाजिक कक्षेत नोंदवा लवकर लवकर. षटकाल 10-12 पावलांचा स्टार्ट आहे. निशांत काय वेगवान गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी करतो आहे. अप्रतिम शरीराचा प्रचंड वेध घेणारा चेंडू. इथे मात्र गोलंदाजी आवडले असेल वाकलन टीम तर खरोखर टाळ्या व्हायला पाहिजेत. अफलातून गोलंदाजी. केतन मात्र नसताना सुद्धा प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. आणि स्कोअर कार्डवर स्कोअर झाला तर मात्र 38. 6 बाद 38 दमदार गुणलेखन. षटकातील पुढचा चेंडू. ब्लॉकाचा वापर, ब्रह्मास्त्राचा वापर केलाय तो मात्र ब्रह्मास्त्राला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षण मात्र दर्जेदार होतोय. खेळपट्टी अतिशय अनुकूल आहे आणि इथे मात्र सकाळच्या सत्रामध्ये दमट वातावरणामध्ये खेळपट्टी मात्र वाकलन संघाला आज मात्र जी वाकलन संघाने घेतलेली मेहनत त्याला मात्र पुरेपूर साजेशी ठरलेले. काय म्हणाल बाल सर? आता जबरदस्त खेळपट्टी अनुकूल असे खेळपट्टी आणि टेक्निकल क्रिकेटर पाहायला मिळतो या मैदानावर. आणि जे कामोठे संघाच्या फलंदाजामध्ये जी क्षमता आहे ती मात्र या गोलंदाजाने पूर्णपणे रोखून ठेवलेली आहे. बघा असं एकजूट एकीचं बल काय असतं ते मात्र पाहायला मिळतोय. आणि एकीची शक्ती, एकीची ताकद किती असते आणि संघटना किती महत्वाची असते, संघर्ष किती महत्वाचा असते आणि अनुभव तुम्हाला किती महत्वाचा असतो ते पाहायला मिळतोय. तर सर्व खेळाडूंना माझी एक विनंती असेल, ज्या वेळेला तुम्ही एकत्र होता ना तेव्हा खेळपट्टीपासून बॅट साईडला जी खेळपट्टी आहे ना त्या बॅट साईडच्या खेळपट्टीवर आपण उभं राहा. आणि आपल्याला फायनलपर्यंत खेळपट्टी टिकवायची आहे अशी विनंती असेल तुम्हाला. ज्यावेळेला तुम्ही एकत्र होता ना तेव्हा बॅट साईडला एक विकेट आहे त्या विकेटवर आपण एकत्र व्हा. तर तोपर्यंत देऊया एक डीजे मास्टरला संधी. सुमधुर संगीत केतन म्हात्रेचा लावला तरी चालेल. उमेश भोईर. उमेश भोईरच्या हातामध्ये चेंडू आहे. सचिन पाटील नाश्ता घेणला परेश. पहिला चेंडू उडवलाय. इथे मात्र सेफ शॉट पाहायला मिळाला. एक धाव तर पण पूर्ण केली. दुसरीसाठी प्रयत्न परंतु नकार दिलाय कारण तर रिस्क घ्यायचं काम नाही. आता मात्र आपले 6 बाद झालेले आहेत. तर एक एक धाव अतिशय महत्वाचे आहे क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा पंचांकडनं गाठ घेऊन घेण्यासाठी सज्ज होतोय परेश मात्रे. 40 धावा धापलकावर लागल्यात कांबोटे संघाच्या. 6 बाद 40.
षटकातील पुढचा चेंडू. दमदार गोलंदाजी पाहायला मिळाली. अप्रतिम कामगिरी. कुठल्याही प्रकारचा दर षटकार वगळले तर मात्र सुरेख अशी गोलंदाजी, कमबॅक करून देणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. धावसंख्या 41 धावफलकावर 6 गडी बाद. जय हनुमान कामोठे प्रथम फलंदाजी करत असताना ब्लॉकाचा मारा, ब्रह्मास्त्राचा वापर आपण पाहतोय. सुंदर कामगिरी. इथे मात्र फुटबॉलचा वापर, चेंडू पकडेपर्यंत डायरेक्ट हिट आणि वा काय गोटीने साधलाय बघा, जबरदस्त. आणि इथे मात्र फलंदाज बाद. असं वाटलं नव्हतं पण तो खरोखरच निशाणेबाजी जबरदस्त आहे. 7वा गडी गारद. नीरज आलाय. अतिशय भन्नाट प्रचंड वेग पाहायला मिळाला गोलंदाजीमध्ये. चाणक्य करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. काय दमदार गोलंदाज पाहायला मिळतात. सर्व काय अग्रेसर आहेत या वाकलन गावामध्ये. एकापेक्षा एक सरस. ठाणा जिल्हा म्हटलं की क्रिकेटपटूंची खाण आहे. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीव की प्राण. जबरदस्त कामगिरी, खरोखरच जीव की प्राण. आणि महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन म्हात्रेचा संघ आज खेळतोय बारक्या कांबलेच्या संघाविरोधात. जबरदस्त कामगिरी. पुढचा चेंडू उडवला. आता मात्र इथे बघूया, आणि ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करण्यासाठी चेंडू जातोय. स्टेट ड्राईव्ह पॅरेलाल, दन 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 करत 6 धावेसाठी षटकार. शुभम म्हात्रे पुन्हा एकदा बॅट द बॉलर चेंडू खेळून काढलाय. अप्रतिम क्षेत्रक्षण. एका टप्प्याने चेंडूला गॅदर केलाय. दुसरीसाठी प्रयत्न, परंतु इथे मात्र पंच अतिशय तीक्ष्ण आहेत आमचे. पाहिलं जाईल, चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग आहे, तर बघितलं जातंय आउट आहे की नाही ते UTC लाईव्हच्या माध्यमातून. मांडा टीमचा कॅप्टन आपण संपर्क करा. आणि फलंदाज बाद दिलेला आहे. तर या चेंडूवर टोटली स्कोअर कार्डवर 5 षटकार संपल्यानंतर स्कोअर झालाय आतापर्यंत पाहायला गेलं तर 49 टार्गेट असेल 5 षटकामध्ये. तर पुढील समालोचन करतील आमचे गुरु समान बालू पाटील सर.
थँक्यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संप्रभ निर्विघ्नमे कुरुमदेव सर्व कार्य तू सर्वदा. 14 विद्या 64 कालींचा अधिपती त्या गणपतीला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा आज आमच्यातून निघून गेले स्वर्गीय शिवाजी राकेश मात्रे आमचे दोन बंधुराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. ही स्पर्धा आपण पाहतो एक अतिशय चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली. 3 दिवसीय स्पर्धा आपण पाहू शकता. वैदेही हर्षिका 11 वाकलन आयोजित वाकलन ट्रॉफी 2025चं दमदार आयोजन पाहतो. आज दुसरा दिवस दुसऱ्या दिवसातील थोडीसा उशीर झाला स्पर्धेला, पण ही पहिली लढत आपण पाहतोय जीजी स्पोर्ट्स वाकलन विपक्ष जयनमान कांबोटेमध्ये. कांबोटे संघाने प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता धावा केले तब्बल 49 आणि 50 धावांचं लक्ष्य. गडी बाद झाले तब्बल 8 गडी बाद झालेत. तर कांबोटेचा संघ म्हटला तर बारक्या कांबळीचं एक नाव आपण अवजून घेऊ, पण आज त्याची बॅट पाहिजे तशी तळपली नाहीये. लारा नाहीये, कारण लारा आपण बघतो 40 प्लसच्या माध्यमातून क्रिकेट खूप चांगलं खेळतो. तर 40 प्लसचं जेव्हा स्पर्धा झाल्या त्या कांबोटेचा संघ देखील आला होता. तो संघ देखील खूप चांगला खेळला. एक बाईक त्या गावात देखील गेली 40 प्लसच्या माध्यमातून. पण आज पाहिजे कशा प्रकारे इथून 49 धावा केल्या आणि 50 धावा करण्यापासून वाकलन संघाला रोखतोय का पाहायचंय. कारण वाकलन संघाची ओळख म्हटली तर आपण तर जीजी स्पोर्ट्स वाकलन केतन म्हात्रे याच गावचा सुपुत्र याच मैदानावर पहिल्यांदा तो छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी खेळली होती. आणि तेव्हाच आम्ही सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये 2011 ती झाली होती स्पर्धा. तेव्हाच आम्ही सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आपण तर केतन म्हात्रे चांगला मोठा खेळाडू आणि बनलाय. आणि आमच्या सरांनी देखील भरपूर त्याचं गुणगान गायले की सांगितलं प्रत्येक गोष्ट ना मेहनतीने तुम्ही त्यापर्यंत पोहोचू शकता. ती मेहनत केली आपण म्हणजे तर केतन म्हात्रेनी असं त्यांचे बंधुराज देखील आपण इन ॲक्शनमध्ये पाहू शकता. किरण रजत देखील मला वाटतं इन ॲक्शन आहेत. गोलंदाजी निकू आलात. निकू गोवारी पाहिजे तर कशा प्रकारे गोलंदाजी करतो. इथून वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय निकू. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता यावेळेला ऋषी भोईर आणि जीत भोईर सामना सुरू होतोय. जीत भोईर देखील अतिशय गुणवान खेळाडू, 2 गुणवान खेळाडू मैदानात दाखल झाले आहेत. पाहिजे इथून कशा प्रकारे आता गोलंदाजी केली ते निकूच्या माध्यमातून. 49 झालेत, 50चं लक्ष. निकू गोलंदाजी मार्कवर. हो पहिला चेंडू इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक बघायला मिळाला होता यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण थर्माच्या क्षेत्ररक्षण वेगाने आला. फाईनच्या क्षेत्राचं कौतुक करेल बघा किती पुढे गेलो होता. त्याला माहिती आहे थर्माच्या क्षेत्ररक्षण जर चूक झाली तर आपण चेंडू आडू शकतोय. सुरुवात चांगली झाली निकूच्या माध्यमातून. निकू गोवारी आपण पाहू शकता. सायकेलला आपण पाहू शकता ऋषी भोईर एक प्रचंड गुणवान खेळाडू आहे. गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे खेळाडूकडे. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग स्क्वेअर लेग 100 मिड विकेटला. हो चांगला चेंडू सॉफ्टने फक्त चेंडूला पुश केलंय. खातं उघडलंय. पुश करो खुश राहो. खातं संघाचं उघडलंय, आपलं उघडलंय. धावसंख्येत फक्त 1. सायकेलला जीतला आपण पाहू शकता. पनामा कॅप घालून आज बऱ्याच दिवसानंतर पाहिलंय. प्रथमच आम्ही पाहिलंय जीतला की पनामा कॅप घालून तो खेळलाच. आणि त्या बॅटिंगला देखील पनामा कॅप घालून आला. तर पण पनामा कॅप काढली त्यांनी. पनामा कॅप सातत्याने घाला जेते म्हणजे सुनील मनोहर गावस्कर. कधी या खेळाडूने हेल्मेटचा वापर केला नाही. निकू गोवारी क्षेत्रक्षमध्ये थोडंसं बदल करतो. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेगला क्षेत्र शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये एक क्षेत्रक्षण आपण मिड विकेटला पाहू शकता. लॉंग ऑनला क्षेत्रक्षण. हो चांगला चेंडू फुल लेंडरीचा चेंडू खोदून काढलाय. डाऊन ग्राउंड एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी होते का. ऋषीने सांगितले सहजतेने 2 धावा कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्रक्षणी चेंडू पायाने जरा जास्त लांब नेला त्यामुळे 2 धावा मिळाल्या आणि 2 धावा आल्या. थोडीशी कसरत करावी लागली पण सहजतेने 2 धावा पूर्ण झाल्यात. चला मांड्याचे कॅप्टन जर आपण आला असाल तर या टॉससाठी गोलंदाजी मार्कवर निकू गोवारी. राईट आर्म ओव्हर द गट मार्क होतो वाकलन गाव एन कडून. साकेला जीतला आपण पाहू शकतो. जीत भोईर डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून फ्लॅट सपाट पॅरलल स्ट्रोक षटकार. वामन म्हात्रे वाकलन यांना विनंती करतो दादा या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. वाकलनचे जर कोणी मान्यवर किंवा आपण तर वडवली असतील घेसर असतील या पंचकोशीतले कोणी ज्येष्ठ नागरिक मान्यवर आले असतील या किंवा कांबोडीचे जर कोणी ज्येष्ठ नागरिक मान्यवर आले असतील सामना पाहण्यासाठी या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. धावसंख्या षटकाराने पुढे सरसावते आपण बघितले तर.
9 धावा. चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन आहे स्वयंसेवक जरा आपले जात दे. मांडाचे संघाचे कोणी खेळाडू जगनदादा जर पण आला असाल तर या टॉससाठी सुरुवात दमदार केली आहे. जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ. केतन मात्र नाहीये स्पेलमध्ये खेळणारे, त्यामुळे त्याला देखील थोडंसं आता आराम पॅकर्सच्या माध्यमातून सांगितलं असेल की कर तू कोणत्या प्रकारची आता ग्रामीण स्पर्धा खेळू नको, मोठी स्पर्धा आहे. क्या बात आहे. केतनच्या बाबाले स्वागत आहे काका आपलं. नच केतनच्या बाबांच्या देखील आज चेहऱ्यावरती आनंद दिसतो ना. मुलगा जो पहिला हजारांनी खेळला, रुपयाने खेळला पहिला, नंतर हजारांनी, आता लाखोनी खेळतो. हो फटका पुन्हा एकदा डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक आले आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, शरीर झोकान दिलाय. बारक्या कांबळे आहेत, या संघाची ओळख आहे. धावसंख्या धावफलकातील दुहेरी अंकामध्ये 10 धावा. 10 धावा. केतनचे बाबा बघा ना, खूप त्यांना आनंद असेल की मुलगा आज भारताच्या बाहेर जाऊन विदेशात जाऊन देखील खूप चांगलं क्रिकेट खेळतोय. दादा 23 लाख सहजासहजी कोणाला मिळणार नाही काम धंदा करून सुद्धा, पण क्रिकेटच्या माध्यमातून मिळालं तुमच्या मुलाला. आशीर्वाद आई बाबांचा आहे, या ग्रामस्थांचा असेल आणि इथल्या ग्रामदेवतेचा आहे. निकू गोवारी फुलटॉस ऑन साईडला टर्न केलाय. चेंडू चालला यावला टर्न टर्न करत सीमारेषा पार. चौकार. तर गोपीनाथ भोईर या व्यासपीठावर, रमेश म्हात्रे आपण या व्यासपीठावर, तसं जयेंद्र भोईर एक जबरदस्त पकवाज वादक. जयेंद्र भोईर या नाही, मला वाटतं निसर्गाच्या सानिध्यात बसून सामना एन्जॉय करतायत. त्यांना माहिती आपण देखील आयोजकांच्या भूमिकेत, त्यामुळे आपण व्यासपीठावर न बसता आपण पाहिलं तर आपल्या मैदानाच्या बाहेर जिथे जागा मिळेल तिथे बसायचं. चेंडू गेला तर लगेच आणून द्यायचं. कालच्या दिवसात देखील खूप चांगलं क्रिकेट बघायला, क्वालिटी क्रिकेट. VRCC आपण तर उसाटणे संघ टॉप 3 मधला पहिला संघ मिळाला. आज पाहायचं कोणता संघ मिळतोय. पहिल्या षटकात समाज दमदार सुरुवात, गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहू शकता वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं घडतोय. या संघाची ओळख कांबोट्या गावची आन बान शान बारक्या कांबळे येतोय. थोडंसं जेव्हापासून बाळकेचा ॲक्सिडेंट झाला, दुखापत झाली, त्यानंतर थोडासा त्याचा खेळ देखील मंदावला, पण नंतर स्वतःला सावरलं. तर प्रत्येक दिवस तुमचा तोच खेळ राहणार नाहीये. आज उस्मानची आपण ओपिनियन पाहिली तर बऱ्याच त्यांनी सांगितल्या गोष्टी की माझे दिवस होते तेव्हा मला भरपूर जण घरी बोलवायला यायचे, पण आज मला तेच मित्र माझ्यापासून लांब गेलेत. असं नाहीये मित्रांनो, एक एक बॅट पॅच येत असतो, प्रत्येकाला बॅट पॅच आहे. कोणत्या ना कोणत्या कामात तुम्ही जर धंद्यात देखील बघितलं तर कधी कधी धंदा जास्त येतो, कधी कधी कमी होतो. जे गिराक तुमच्याकडे येत नाही, पण काही तुमच्या दुकानात गर्दी असली की तेच गिराक पुन्हा एकदा तुमच्याकडे येतील. असे मार्केटिंग आहे. पुणे त्या बारक्या गोलंदाजी मार्कवर बारक्या कांबळे आपण पाहिले तर बालेगाव एनकोल स्ट्राईकला जीतला आपण पाहू शकता. हो स्वीप केला यावेळेला, क्षेत्ररक्षण आहे, गुड थ्रो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय बघा. कारण कांबोटे संघाला माहिती इथून विकेट मिळाली तर मॅच 50 धावांचं रक्षण करायचंय. बारक्या पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर द गटा मारा स्ट्राईकला जीत. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. उंच गेलाय चेंडू, आडव्या बॅटने लपटलाय चेंडूला, मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. मंगळवार आईचं, गावदेवीचं वार, एकविरेचं वार, गणपतीचं देखील वार आहे. बऱ्याच जणांना गणपतीचा वार म्हटलं तर म्हणजे नको. आज चांगला आहे. हो चांगला चेंडू, खूप चांगला क्लासिकल ड्राईव्ह बघायला मिळालाय. डीप पंद क्षेत्रशाले 2 धावा होतात का पाहायचंय. जीत वेगाने धावतोय, 2 धावा पूर्ण करतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आमच्यासोबत शिवा म्हात्रे देखील आहेत, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. त्यांची देखील क्लिप भरपूर व्हायरल झाली होती, व्हायलाच पाहिजे. प्रसिद्ध मिळायची तर क्लिप व्हायरल झालीच पाहिजे. बारक्या पुणे गोलंदाजी मार्कवर, हा चेंडू स्विच हिट केलाय, पॅटर्न स्ट्रोक आहे, सरळ चेंडू चालला आपण खाद्यपदार्थाच्या स्टॉलच्या इथे. षटकार.
ओ पुन्हा एकदा स्विच हिट केलंय. टॉपेज आहे, झेलची शक्यता, झेल ड्रॉप. चौकार. लँग्वेज जरा बघितलं तर जर्मन कांबोडे संघ जी बॉडी लँग्वेज पाहिजे ती बघायला मिळत नाही. धाबा कमी आहेत, काय हरकत नाहीये, पण इथूनही तुम्ही कमबॅक करू शकता. धानसर संघाने काल 80 धावा केल्या, तो पराभूत झाला संघ दुसऱ्या फेरीत. असं क्रिकेट आहे. बारक्या कांबळे राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो, टाकला जीत. हो चांगला चेंडू, यावेळेला यॉर्क लाईनचा चेंडू ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ रेंज क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय. आता आपण तर ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगमध्ये, आपण आता ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये देखील आपण तर मालिकेवरची बाईक मिळाली. दुसरा खेळाडू देखील त्या रेसमध्ये होता, पण दुभागून आपण ती बाईक देण्यात आली. धावसंख्या 33. नीरज आलाय. 17 धावांची गरज आहे. शिवा बघा, शिवा म्हात्रेच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसतोय. 18 चेंडू 17ची गरज आहे. नीरज आलाय गोलंदाजी मार्कवर. साकेलला बॅटर आपण पाहू. जीत खूप चांगली बॅटिंग करतोय. नीरज तो जीत. हो इम्प्रोवायझन स्ट्रोक, चेंडू वेगाने चालला यावेळेला लॉंगलेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या आपण कधी पाहू शकता 35. 15ची गरज आहे सहजतेने आपल्या लक्षाकडे वाटचाल करताना. कांबोडी संघ ज्या आपण तर दुरून प्रवास करून आला, कुठेतरी त्याने फाईट करणं फार गरजेचं. तर लवकर लवकर विकेट्स गेले, त्यामुळे धावा थोड्या कमी झाल्या. 50 होत्या, फाईट बॅक करू शकले असते. स्विच हिट, काय फटकाय, लाजवाब फटका. चेंडू चालला यावेळेला थर्डमॅन सी मार्चा पार. चौकार. चौतीस धावांना ते खेळतोय. हो फटका चांगला आहे, लॉफ्टेड ड्राईव्ह बघायला मिळालाय. या स्पर्धेतील सर्व उत्कृष्ट असा फटका बघायला मिळालाय. काय फटका आहे, पंचांचा इशारा तोय. सचिन कडूचा षटकार. पण वाकलनवाल्यांचे चेंडू मात्र आकाशात उडतायत. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 45. जीत खेळतो वैयक्तिक 40 वरती. जर बॅटिंग आवडली असेल जीतची तर टाळ्या एकदा झाल्याच पाहिजेत. जबरदस्त बॅटिंग. हा चेंडू बॅकफुट गेल्या धावेमध्ये. जीत सर का बॅटर बाद देतोय. डिपिश पॉइंटला आता खूप चांगला झेल पकडला जातोय. ला बघितल्यानंतर मला वाटतं कोणतरी कॅरिबियन खेळाडू मैदानात आला खेळायला. असो, पण गावासाठी क्रिकेट खेळतोय प्रीत. वाकलन प्रीमियर लीग देखील नाही. गणेश आहेत, गणेशचं नाव बघितलं. साऊथ आफ्रिकन कॅप्टन टेम्बा बाबूमा, जबरदस्त क्रिकेटर, लढवई या क्रिकेटर. पण टेम्बा बाबूगाने जेवढी आपण तर न्यूजपेपरमध्ये भाष्य केलं ते त्याचं भाष्य राहिलं. विराट कोहलीने त्याला शांत केलं.
हा चेंडू यावेळेला आपण तर ऑन साईडला टर्न करत डॉट चेंडूची समाप्ती. तानाजी भोईर यांच्याकडून प्रीतला एक षटकारला 500. काल बघा संदीपने मारले, संदीप पाटील निघूच्या. क्या बात आहे. म्हणजे बाबाकडचे पैसे मुलाला जातील, म्हणजे घरचा पैसा घरीच राहणार. लावा हा चेंडू यावेळेला अपील केलं जातंय. षटक संपलंय. षटक झाले तब्बल आपण तर इथे 3 धावा हव्यात. 12 चेंडू 5 ची गरज आहे. ऋषी सारखा बॅटर आहे, कदाचित प्रमोट केला असावा. आम्ही थँक्यू बोललो ना, तुम्ही कानाचा एअरफोन काढा डीजे मास्टर, तर आम्ही तुम्हाला काय बोलतो हे लगेच ऐकायला येईल. नाही नाही, इथून मला ह्यांच्यामुळे तुमच्यापर्यंत सूचना करता येत नाही, काय हरकत नाही. 45 धावा झाल्यात. सोनू पाटील आल्यात. चला, संघ जो आलाय त्यांनी आल्याची आपण नोंद करा. कोणता संघ आलाय बघा रजत, जरा कोणता संघ आलाय. मांडा आलाय की पायचा आहे. सोनू आलाय. गोलंदाजी मार्कस टाकला. ऋषी 12 चेंडू 5 ची गरज आहे. हा चेंडू ऑन साईडला टर्न केला, डाऊन टी ग्राउंड, मिड विकेटला 1 ची धाव पूर्ण केली आहे. एकच धाव. नाही बघा, ऍक्टिवा कोणी लावली जरा समोर प्लीज. ऍक्टिवा वरती कोण आहे बसलाय बघा कोणतरी. थँक्यू थँक्यू, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जयेंद्र भोईरना प्रेक्षकांना फक्त विनंती करा, आदेश देऊ नका. आदेश कोणीच ऐकत नाही. मुलगा ना ऐकत राहिली बाबाचा. फक्त विनंती करायला लागते, बाबा रे दुकानात जाऊन हे घेऊन ये. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता. प्रीत मला वाटतं आपल्या स्टाईलने मॅच संपवायला बघतोय. सोनू गोलंदाजी मार्कवर 4 ची गरज आहे. हो, उडवलाय, उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. 4 ची गरज आहे बघा. अजूनही मॅच संपली नाहीये. नवीन बॅटर येतो, आपण पाहू शकता यावेळेला सनी म्हात्रे येतोय. सामना जिंकलाय जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाने. हाडलक जर्मन कांबोडे संघ. पण या स्पर्धेचा आपण सहभाग नोंदवला त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने खूप चांगली बॅटिंग केली. आपण तर 40 धावा करताना, आपण बॅटिंग करताना 40 धावा, गोलंदाजी करताना 1 षटक हाताळलं, 1 विकेट देखील त्यांनी घेतला. आणि तोच ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. निशानला देऊ, निशानला द्यायचं चालेल. जितनी सांगितलं की निशानला द्या, म्हणजे यंगस्टराचं मनोबल वाढवण्याचं काम केलं. 3 विकेट देखील. काय जबरदस्त गोलंदाजी बघा. क्या बात आहे. जयेंद्र भोईर यांचा सुपुत्र आहेत. क्या बात आहे, अभिनंदन. बाबा चांगले तबला वाजक, मुलगा मात्र मैदानात तबला वाजवतोय खब्ब फलंदाजांचा. चला, मांड्याचे कॅप्टन टॉससाठी यायचंय. तर बारक्या कांबळे यांचा आपण सन्मान देखील करूया. सिनियर खेळाडू, एक जबरदस्त खेळाडू. नाही, अमोला रायगडमध्ये जर पहिला कोणी संधी दिलीस तर आम्ही बारक्या कांबळेचं नाव घेऊ कांबोडीच्या स्पर्धेत. तर बारक्या कांबळे या, आपला देखील ते सन्मान केला जाणार आहे. आठ जीत हा क्रिकेटचा भाग आहे. कदाचित आज त्यांच्या संघाने चांगली कामगिरी केली नाहीये हडलक, पण सिनियर खेळाडू या नात्याने त्यांचा देखील इथे सन्मान केला जाणार आहे. वैदेही हर्षिका 11 वाकलन